का आज आम्ही कुठं निघालोय? तर आज आम्ही निघालोय माझ्या मैत्रिणीच्या लग्नाला आणि मी ना ऑपरेशन नंतर पहिल्यांदाच कुठेतरी बाहेर चालले होते आणि कोण-कोण निघालो तुम्हाला माहिती का? मम्मी, मी, माझा भाऊ आणि काका निघालो होतो आणि समृद्धी महामार्गाने निघालो होतो. आणि तुम्हाला तर आपलं माहितीच इतक्यात निघतो आणि इतक्यात पोहोचते. आम्ही पण तसंच पोहोचलो होतो इतक्यात. आणि तुम्हाला माहिती का लग्न कुठं होतं? म्हणजे लग्न आहे ना टाकीजलं होतं. तीर्थाच्या ठिकाणीच तिचं लग्न होणार होतं. इकडं हॉलमध्ये आलं होतं. सगळे पाहुणे-रावळे येले होते. म्हणजे काही यायचे बाकी होते. आणि आम्ही गेलो आणि लगेच इकडे साखरपुड्याची पण तयारी चालू होती आणि लगेच आपली नवरी पण गेली होती आणि जे साखरपुड्यात जे सगळे विधी असतात ते सगळे तिचे कंप्लीट झाले होते आणि आता बारी होती नवरदेवाची. नवरदेवाचे सुद्धा सगळे विधी कंप्लीट झाले होते. तिला म्हटलं चला आपण आता एक शेवटचा सेल्फी काढून घेऊ. सेल्फी काढून होतो न होतो तोच इकडं हळदीची तयारी झाली होती आणि तिची पण हळद लावली होती. सगळ्यांनी तिला हळद लावून घेतली होती. एका साईडला नवरदेवाची हळद आणि दुसऱ्या साईडला नवरीची हळद चालू होती. मावशी एकदम शांतचित्तेने आपल्या मुलीकडे बघत होत्या कारण की आई-वडिलांसाठी तो एक भावनिक क्षण असतो म्हणजे आनंद पण असतोय आणि दुःख पण असते कारण की आपली मुलगी एवढी लहानाची मोठी केली आणि आता तिला आता शेवटच्या क्षणी आपण त्याला पाठवतो दुसऱ्याच्या घरी. सगळ्या तिच्या भावांनी वगैरे सगळ्यांनी तिला हळद वगैरे लावून घेतली. म्हणजे फक्त आई-वडिलांसाठीच तो भावनिक क्षण होता, तर तिच्या भावासाठी, मग भावंडांसाठी सगळ्यांसाठी तो भावनिक क्षण होता. आणि तिकडे थोड्याच वेळात नवरदेव-नवरी आवरून आले आणि त्यांचं स्टेजवर आगमन झालं आणि सगळे पाहुणे-रावळे ना त्यांना आशीर्वाद देत होते. त्यांचं काही जो लग्नाचा विधी असेल तो सुद्धा सगळे आटोपले आणि इकडे फोटोशूट चालू होतं. आम्ही जे गिफ्ट नेलं होते ते सुद्धा दिलं आणि फोटो पण काढून घेतले. आणि तुम्हाला तर सांगितलेलं जेवण खूप इम्पोर्टंट आहे आपल्या आयुष्यात आणि आम्ही तेच करायला बसत म्हणजे जेवायला बसलो होतो इकडं आणि जेवण-बिवण करून झाल्यानंतर आम्ही त्याला शेवटचं भेटलो आणि आता आम्ही निघालो होतो घरी. व्हिडिओ लाईक करा, फॉलो तेवढं नक्की करा.